शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका मने साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल समचरण सरोज सांद्र नीलाबुधावं, जगननी तपानी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिंतया। हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, प्रथम नमन। तुझर चरण संताचिया, तुझर चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवक सेवे लागे सेवक झालो। हे तुम चला गेलो निज चरण, तुम चला गेलो निज चरण, आओ स्वामी तुकया देवा न करावा वेव। तुम चला गेलो निज चरण, तुम चला गेलो निज चरण, आओ स्वामी तुकया देवा, आओ स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो,
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा विठ्ठल 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 हरी विठ्ठल मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर अवतरलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्याने अखंड आपला देह जिजवला असे पंचमवेद जिजाई रमण सांप्रदायिकचे ज्येष्ठ अध्वर्य सांप्रदायिकचे ज्येष्ठ कळस असे असणारे संत शिरोमणी देहू निवासी वैराग्याचे मुकुटमणी जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय
यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पठांतरात असलेला हा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्याला 17 वर्ष पूर्ण झाले आणि या सोहळ्याचे आजचा 4था दिवस माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. गेल्या वर्षीही माझी सेवा इथं झालेली आहे, त्यामुळे मला काही घाबरायची गरज आहे का? नाही. नवीन आल्यानंतर म्हणजे भीती वाटते, घाबर सुटतं. कसं होतं माहिती आहे का, नवीन लग्न झाल्यानंतर नवीन नवरी नांदायला गेल्यानंतर तिला भीती वाटते. कुणाचीच तिला सवय नसते, कुणाचा स्वभाव माहीत नसतो, सासूचा नाही, सासऱ्याचा नाही, नवऱ्याचा नाही, दिराचा नाही, ननंदीचा नाही, कुणाचाच स्वभाव माहिती नसतो. त्याच्यामुळे तिला भीती वाटते पहिल्यांदा नांदायला गेल्यावर. तसं मी पहिल्यांदा काय आले नाही, 2रा वर्ष माझं आहे. सुंदर असं नामयज्ञ चालू आहे, ज्यांच्या मुखवधवाणीतून आपण भागवत कथा ऐकतो. हरिभक्त पारायणांच्या संगीतताई कोरडे तेही इथं कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. ह्या कार्यक्रमाला सर्वच आपले गावातील भजनिक मंडळ असतील, बाहेरून आलेले भजनिक मंडळ, गायक मंडळी, हरिभक्त पारायणांचे महाराज, दत्ता महाराज न खाते, हरिभक्त पारायणांचे महाराज, एकनाथ महाराज आहेत, आमचे महाराज अशोक महाराज आहेत, वैभव महाराज आहेत. इकडं महिला मंडळ ताई, मीराताई, व्यासपीठ अधिकारी तुम्हीच आहात का? हां, आमचे व्यासपीठ अधिकारी ताई, तुम्हीही तिथे कीर्तनाला उपस्थित आहेत, तुम्हालाही द्यावे तेवढं धन्यवाद बरं का. सर्वच महिला मंडळ, विनेकरी असतील, टाळकरी असतील, बाहेरून आलेले भजनिक मंडळ असतील, छोटे छोटे वारकरी संस्थेतले आहेत का? आमचे समाधान महाराज यांची छोटी छोटी वारकरी आहेत. 2 लेकरं घरात सांभाळायचं अवघड झाले, लोक निहून संस्थेत टाकलेले बरं का, आगाव झाल्यावर. पण एवढे लेकरं सांभाळायचं फारच अवघड झाले. सुंदर असे आमचे वारकरी, ह्या छोटे छोटे वारकरी आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद, कारण यांची गरज आहे आता छोट्यांची. कारण तरणा भाग्यवंत नटे हार्दिक कीर्तनात, नाहीतर MH 60-70च्या पुढून असते बरं का कीर्तनाला, मुंडक्या हल्लालेली अशी. घरातून रिटायर झालं की इथं येऊन बसायचं. घरातून रिटायर झाल्यानंतर, रिटायर होण्याच्या अगोदर परमार्थ केला पाहिजे बरं का. तिथं घरात चलत नाही, इथं चलतं का देवापाशी रिटायर झाल्यावर? नाही. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, इंद्रिय चांगले आहेत, तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. म्हणून या लेकरावाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर असं तुमच्यापर्यंत आवाज पोचवणारे आमचे माई शिष्टीमुळे दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करतात आमचे हरिभक्त पारायण महाराज, आदित्य महाराज. चॅनलचं नाव सोहळा हरिनामाचा, गेल्या वर्षी आनंद कीर्तनाचा, ह्या वर्षी सोहळा हरिनामाचा. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद बरं का. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, अध्यक्ष भीमराव महाराज आहेत, आमचे उपाध्यक्ष कुंडलिक बाबा आहेत. सर्वजणच सावता भक्तगण मंडळ, सर्व गावकरी मंडळी, सर्वांनी जेवढी जण प्रत्येकाने या सोहळ्याला उपस्थित आहेत, हातभार लावलेला आहे. कोणी कसलं दान केलंय, कोणी कुठलं कसलं दान केलं पाहिजे बरं का. दान करा, पण शुद्ध दान करा. एवढा आपल्या गावामध्ये नामयज्ञ सोहळा सुंदर असा चालू आहे, पण दान करत असताना लोक कंजूसपणा करतात बरं का. एवढा सोहळा चांगला, ऐकायला चांगलं वाटतं, सोहळा बघायला चांगलं वाटतं, कानांना ऐकायला चांगलं वाटतं, इथं यावंसं वाटतं, पण दान करायचं म्हणलं का कंजूसपणा करायचा. कंजूसपणा करायचा नाही. दान करायचं असलं तर शुद्ध दान करा, चांगलं दान करा. लोक पाकडतात आणि पुढे बायका मंडळ, महिला मंडळ, तुम्हाला एवढी सवय आहे, पाकडताय आणि पुढे आलेलं सगळं गोळा करून इथं आणून सप्त्याला, भागवताला ब्लाऊज पीस कसे असतात माहित का, तेलात भिजलेले, वरी डाग पडलेले. महाराजाला नोट द्यायची असली, कानं उडालेले, तेलात भिजलेले. मला तर एकानं पैसे दिले, इथं कशाला इचकून बघायचं, घरी गेल्यावर बघितले तर ते काय गांधीजीच नव्हता. असलं दान
एकानं तर 15चीच नोट दिली, नसती 15ची नोट पण दिले 15ची नोट, 5ची 10ची जुडवून दिली अशी. असलं दान करायचं नाही. दान करायचं असलं तर शुद्ध दान करा. 10-5 रुपये तुम्हाला काय देऊ वाटेल, 50, 100, 500 काय द्यायचे ती दान करा, पण शुद्ध चांगलं दान करा. आणि पैशाचंच दान करावं असं काही नाही. सेवा करा इथे. कुणी विण्याची सेवा करा, कुणी पहारेकरी म्हणजे विना घ्यायचा, कुणी चटया उचलायच्या, कुठलंही सेवा करा. जेवढं कीर्तन करायला, भागवत कथा करायला फळ आहे तेवढं सेवा करणाऱ्याला सहित फळ आहे बरं का. इथं येऊन सेवा केली पाहिजे. या मंडपात कुणीही येत नाही, यावं म्हणलं तरी येत नाही. ज्याचं भाग्य आहे, ज्याचं पुण्य आहे, तोच इथे येऊन मंडपात बसतो, सेवा करतो. कारण एक मन आहे, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता. इस तरह इस धर्म मंडप में सब कुछ आना चाहते हैं, लेकिन आते तो वही जिसे मेरा भगवान बुलाता है. कुणी भी येऊ शकत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलो, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे तेव्हा माणूस मंडपात येतो, नाहीतर मंडपाच्या कडनच फिरकून बाहेर जातो पाप असल्यानंतर. म्हणून इथं मंडपात आलं पाहिजे. नुसतं येऊन ऐकायचं नाही, पण लोकांना सेवा नाही तर नाही, दान नाही तर नाही, उगूच बसतात चटईचे ती दोरी उपसून जातात. बसायचं चटईची दोरी उपसून काहीतरी खोडपत्रीपणा करून जायचं. असलं काहीतरी. हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने सेवा करा, दान करा. चांगला आपल्या गावामध्ये नामयज्ञ सोहळा आहे. 17 वर्ष पूर्ण झालेत या सोहळ्याला. तुमच्या 17 वर्ष द्यावी तेवढी धन्यवाद आहे. असाच सोहळा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाने, असं एकट्याचा हा खेळच नाही, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी, हा एकट्याचा खेळ नाही. म्हणून प्रत्येकाने मिळून हा सोहळ्याला हातभार लावला पाहिजे, दान केलं पाहिजे, सेवा केलं पाहिजे. सुंदर असं नामयज्ञ सोहळा आहे. सर्वांचीच इथं सुंदर अशी सेवा आहे असं मला वाटते. कारण सगळ्यांचंच अशी पडतात. इथं कीर्तनाला आलेत का 12व्या 13व्याला कुणाच्या मातीला आलेत हेच कळत नाही. असे चेहरे पाडून काही जण बसतात. पण सुंदर असे तुमच्या गावामध्ये सुंदर अशी सगळ्यांची सेवा आहे. दोन्ही चोपदार महाराज आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन कीर्तनाला मी सुरुवात करते. विठ्ठल मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा. सुंदर असे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी उपदेश केलेला आहे की बाबांनो, म्हणून शरण जावा. काहीतरी घडलं तरच आपण म्हणतो म्हणून असं केलं, म्हणून असं झालं. म्हणून काहीतरी घडावं लागतं, तेव्हा आपण म्हणून हा शब्द वापरतो. महाराज यायला उशीर का झाला? आज मला उशीर झाला. महाराज यायला उशीर का झाला? महाराजांना काहीतरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे. येते वेळेस माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं, पंक्चर काढायला उशीर झाला, म्हणून मला इथे यायला काहीतरी घडावं लागतं, तेव्हा म्हणून हा शब्द वापरतो. म्हणून मला इथे यायला उशीर झाला. मग इथं म्हणून का शब्द वापरला? म्हणून शरण जावे. का म्हणून शरण जावे? कशामुळे शरण जावे? असं का घडलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांना याचा अनुभव आला आणि तुमच्या आमच्या पुढे हे मांडले की म्हणून शरण जावे? महाराज सांगतात, बाबा एक दिवस मरण आहे म्हणून शरण जा. मरण, एक दिवस मरण आहे म्हणून शरण जा. आणि शरण गेल्याशिवाय जीवनाचं सार्थकच नाही. माणसं शरण जायला तयारच नाहीत, वाकायला तयारच नाहीत. बघा, एखादा अभंग पाठ झाला, माणसामध्ये एवढा ताटपणा आहे, एवढा मीपणा आहे, वाकायला नकोच आहे, शरण जायला नकोच आहे. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर, प्रत्येक पाण्याला मर्यादा आहे.
नदीला मर्यादा आहे, वड्याला मर्यादा आहे, तळ्याला मर्यादा आहे. मर्यादा आहे प्रत्येक पाण्याला. ज्या पाण्याला मर्यादाच नाही त्याची उपमा सागर आहे. आणि त्या सागराची उपमा ज्ञानेश्वर महाराजांना दिली आहे. ज्ञानाचा आणि सखा माझा, ते ज्ञानाचे सागर असणारे माझे ज्ञानेश्वर माऊली. मज पामराये काय थोरपण आणि पायाची वाहन. ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानेश्वर महाराज लीन होतात, शरण जातात. प्रत्येक संतांनी आपल्याला शरण गेले. आम्ही आमच्यात काय आहे, आम्हाला एकच अभंग पाठ आहे, एकच अभंगाला चाल लावायला येते. तर महाराज 4 माणसात माझ्यासारखा कुणीच नाही असा मीपणानं ताट माणूस चालतो, वाकणंही नाहीच. पण परमार्थामध्ये आल्यानंतर शरण गेलं पाहिजे, वाकलं पाहिजे. जो वाकतो लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरे चारावा. जो वाकतो तोच खरा वारकरी. कुणालाही वारकरी म्हणायचं नाही. उगू गळ्यात माळ पोटात काळ का. गळ्यात माळा कपाळाला टिळा स्वभाव भोळांमधून काळा, याला म्हणायचं नाही संत. संत कुणाला म्हणायचं? संतांची व्याख्या लिहून ठेवली. माझे स्वरूपी जाचे चित्त अखंड जडल्यासे भजन युक्त, त्याशीच बोलिये जे मदभक्त. संत सज्जन तो जाणावा. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडल्यासे भजन युक्त, त्याशीच बोलिये जे मदभक्त. संत सज्जन तो जाणावा. त्याला संत म्हणलं पाहिजे. जो स्वरूपाला जाणून भक्ती करतो. उगीच कुणालाही संत म्हणायचं नाही. कलियुगामध्ये संत शोधणं फार अवघड झाले. अखंड हरिनाम सप्त्याच्या सोहळ्यापुरता माळा घालायच्या आणि ती बी वरी टाकायची अशा दिसायच्या. जे हरी घालायचं. कुठला अभंग होता, कुण्या महाराजाचं कीर्तन होतं, कथा काय होते, आज प्रसंग काय आहे कथेमध्ये, ह्याच्याशी त्याचं काहीच घेणं देणं नाही. कुणाची पंगत होती हे विचारायचं. याला संत म्हणायचं नाही. संत कुणाला म्हणायचं? एक संत, एक साधू आणि एक वारकरी. याच्यात संतांनी याच्यात सांगितले आहे की ह्याला काय म्हणलं पाहिजे. वारकरी कुणाला म्हणलं पाहिजे, संत कुणाला म्हणलं पाहिजे, साधू कुणाला म्हणलं पाहिजे सांगितले आपल्याला. ज्यांनी वार केलं षडविकारावर त्याला वारकरी म्हणायचं. ज्यांनी धुवून टाकले विकार त्याला साधू म्हणायचं. उगाच कुणालाही साधू म्हणायचं नाही. एक साधू आपल्या बनसारुळ्याहून त्यांना बीडला जायचं होतं. इथून प्रमाण सांगते म्हणजे ओळखायला येतं तुम्हाला. त्या साधूला इथून बीडला जायचं होतं. जाण्याचा प्रवास नावेतून होता. नाव माहिती आहे? नावेतून होता. आणि त्या नावेमध्ये ते साधू बसले. असे छोटे छोटे मुलं त्यांच्या साईडला बसले. पण ते असे वारकरी नव्हते. त्यांना आसुरी जातीची मुलं म्हणले जातं आपल्या भागवतामध्ये. आसुरी ते मुलं बसले आणि ते मुलं त्या साधूला म्हणू लागले. नाव चालू झाली. मुलं म्हणू लागले, काय असे भगवे कपडे लावतात, काम करावं असं वाटत नाही, कष्ट करावं वाटत नाही, उगो आयतं खायचं, आयतं मागून खायचं. भगवे कपडे लावलं का कुणीही पैसे देते, कुणीही काही बी खायला देते, कष्ट करावं असं वाटत नाही. ते मुलं त्या साधूला म्हणू लागले. महाराज आपण त्या जागी असलं असतो तर काय केलं असतो? आपल्यावरून उदाहरण घ्यायचं. लोकांकडे बोट करायचंच नाही. एक बोट केलं तर 4 बोटा आपल्याकडे असतात. कधीही विचार बोलत असताना विचार करून बोलायचं आणि आपल्याला आलेला अनुभवच जगाला सांगायचा. संतांनी आलेला अनुभव सांगितले. नाहीतर असं चाललंय आता जगात, आपणास काही येईना, शिकविले तेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी श्रीराम. आपल्याला तर काही येत नाही आणि लोकांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. त्या जागेत आपण राहिला असतो तर त्या मुलांना आपण लगेच चापट मारला असतो किंवा त्याला काहीतरी बोलला असतो. साधू खाली मान घालून बसले. गप्प बसलेलं बघून मुलांना आणखीन थोडा चाव चढला आणि म्हणू लागले, काय ऐकू येत नाही का? काम करावं वाटत नाही, कष्ट करावं असं वाटत नाही, काकेत झोळी घेताय, लोकांना घरोघर मागून पोट भरताय.
साधू गप्पच बसले. साधू बोललेच नाही. मुलं त्या साधूच्या जवळ गेली. साधूला हलवून बोलू लागले. कुणी मुंडक्याला धरावं, कुणी हाताला धरावं, कुणी त्या साधूची चंडकी वडावं आणि त्या चंडकीला वडून म्हणावं, काय हो, ऐकू येत नाही का? साधू गप्पच बसले. साधू गप्प बसले, पण देव गप्प बसले नाही. एखाद्या वेळेस देवाला स्वतःचा झालेला अपमान देव सहन करतील, पण भक्ताचा अपमान झालेला देव कधीच सहन करणार नाही. भक्ता राखे दुर्जनाशी. देव गप्प बसले नाही. देव लगेच तिथे प्रगट झाले. साधूला म्हणू लागले, काय चाललंय हे? म्हणले, काय चाललंय? तुला बोलतात काय? तुला शिवे देतात काय? तुला हलवतात काय? तरी तू गप्प. काहीतरी बोल. एकदा रागाने त्याच्याकडे पहा. साधू म्हणले, देवा, राग ही वस्तू मी टाकून दिली आणि टाकून दिलेली वस्तू परत मी घेतच नाही. आणि टाकून दिलेली वस्तू घ्यायची नसती परत, बरं का? राग ही वस्तू मी टाकून दिली आणि टाकून दिलेली वस्तू मी परत घेत नाही. एकदा टाकले आणि कशाला घ्यायचं देवा? देव म्हणले, तू गप्प बसशील पण मी गप्प बसणार नाही. काय करू सांग ह्यांचं? म्हणले, इतकी वेळ तुला शिवे देतात, मला सहन होत नाही ते. सांग काय करू? इथेच नावेला आग लावू का? तुला पलीकड कसं न्यायचं ते माझ्याकडे राहिलं. इथेच नावेला आग लावू का? साधू म्हणाले, देवा असं करू नका. मग काय करू सांग? म्हणले, काय करू? लोक म्हणले, एवढं बोलजी पर्यंत नाव मध्यभागी गेली होती. पुढेही अंतर तेवढाच, पाठीमागा अंतर तेवढाच, ह्या हाताला अंतर तेवढाच, इकडल्या हाताला अंतर तेवढाच, मध्यभागामध्ये नाव आली होती. देव म्हणू लागले, हे बघ, मध्यभागेमध्ये नाव आले. असं करतो, ही नाव इथंच पलटी करून टाकतो. तुला पलीकड कसं न्यायचं ती माझ्याकडे राहिलं. इथंच नाव मी पलटी करून टाकतो. साधूनं दिलेलं उत्तर ऐका आणि त्यांना साधू म्हणा. उगूच कुणालाही साधू म्हणू नका. साधून उत्तर दिले, देवा, मध्यभागी आले, नाव पलटी करू का असं तुम्ही मला विचारताय? असं करा, नाव पलटी करण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीमध्ये पलट करा. काय करा? नाव पलटी करण्यापेक्षा त्या मुलाच्या बुद्धीमध्ये पालट करा. बुद्धीचे पालट, बुद्धीमध्ये पालट करा, म्हणजे ती मुलं पुन्हा तसं करणार नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये पालट करा. देवा, तुमच्या हातात सगळं आहे आणि देवाच्या हातातच सगळं आहे, बरं का? देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं तुझिया सत्यने, तुझिया सत्यने, तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया सत्यने, तुझिया सत्यने, तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया सत्यने वेदासी बोलने, सूर्यास चालने तुझिया बने, सूर्यास चालने तुझिया बने, तुझिया बने, सूर्यासी चालने तुझिया बने, सूर्यासी चालने तुझिया बने, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणूनी शरण आलो. त्याच्या सत्तेशिवाय चाले हे शरीर, कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. सगळं काही त्या देवाच्या सत्तेशिवाय. आपण फक्त पाण्यावरचा, आपलं काहीच नाही. आपण निमित्ताचा धनी आहे, निमित्ताचा धनी.
केला असे प्राणी माझे माझे म्हणूनही व्यर्थ गेला. आपण माझे माझे म्हणून व्यर्थ चालला, म्हणून त्या संताला दया आली, म्हणून शरण जायला सांगतात. म्हणून शरण जावा. का शरण जायचं नाही? देवाने शरण जायला का सांगितलं? कारण शरण जायचं आणि देवाला ओळखायचं ज्ञान फक्त आपल्यापाशी आहे. बाकीच्या पशु पक्ष्यांना काही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग, त्यांना काय माहितीये? काय माहितीये त्यांना? भजन काय, कीर्तन काय, सप्ताह काय, काय माहितीये त्यांना? ते ज्ञान आपल्यापाशी आहे. याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे, नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान कोटे, आणि कहे ज्ञान कोटे. खडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन, खडे देवाचे भजन. याच देही गाडे देवाचे भजन. देवाचे भजन, याच देही खडे देवाचे भजन. हो आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे, होई कोटे. आणि कहे ज्ञान याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. हे ज्ञान बाकी इतर कुठे नाही. तुम्हाला आम्हाला ते ज्ञान आहे. नर म्हणजे माणूस, निद्रा भोजन भोग भय पशु पुरुष समान, ज्ञान अधिक एक नर नमे. नर म्हणजे माणूस, ज्ञान बिना पशु जाण. ज्ञान अधिक तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे, म्हणून शरण जायला सांगतात. त्यांना काही कळत नाही. त्यांना टाळी वाजव म्हणलेलं कळत नाही. त्यांना हसता येत नाही. हसता येते का त्यांना? शास्त्रानं सिद्ध करून दाखवले की प्राण्यांना रडता येतं. प्राणी रडतात पण हसतात का? कधी मशीन हसल्या तुमच्या? म्हैस हसू शकत नाही, बैल हसू शकत नाही, गाय हसू शकत नाही. ती रडतील, सिद्ध केलं ते रडतील, पण हसणार. तुम्हाला आम्हाला हसता येतं पण माणसं हसायलाच तयार नाहीत. हसायला तयारच नाहीत. काय झाले हो हसायला? तुमचं बरं आहे, रोज एका गावाला जाताय, पॉकेट घेऊन येताय, बरं आहे तुमचं. आम्हाला फार टेन्शन आहे. काय आहे? टेन्शन आहे. महाराजाला सांगतात टेन्शन आहे म्हणून. काही आजार आला की डॉक्टरला सांगतात टेन्शन आले, टेन्शन आले. टेन्शन टेन्शन शब्द ऐकून डॉक्टरला टेन्शन यायला सुरुवात झाली. इतकं टेन्शन. कसलं टेन्शन आहे? साधू संताला थोडं होतं दुःख. श्रीराम प्रभूला 45 सेकंदात राजगादी मिळणार होती. 45 सेकंदात. आता राजा होणार, गादीवर बसणार. इतक्यात सुमंत आले, प्रभू तुम्हाला राजगादी नाही, प्रभू तुम्हाला राजगादी नाही, प्रभू तुम्हाला वनवास आहे. कुणी सांगितलं? सुमंत, तुमचे पिताश्री दशरथ राजा आणि आई कैकेयीने सांगितली, तुम्हाला गादी नाही, तुम्हाला काय आहे? वनवास. 1-2 दिवसाचा नाही, 14 वर्षाचा वनवास. श्रीराम प्रभू तुम्हाला 14 वर्षाचा वनवास आहे. घर गेलं, 45 सेकंदामध्ये मिळणारी राजगादी गेली. राम रडले नाही, कधी रडले नाही, हसत हसतच गेले. 14 वर्षाचा वनवास होता. 13.5 वर्ष झाले वनवास भोगला. 6च महिने बाकी होते.
6च महिने बाकी होते. शीतेला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं, सांगितलं शीते, माझ्या आई वडिलांनी वनवास मला सांगितला, तुला सांगितला नव्हता, तरी तू माझ्यासोबत 13.5 वर्ष झालं माझ्यासोबत वनवास खातेस, उशाला दगड घेतेस, कधी कुणाशी तक्रार केली नाहीस. आमच्या घरामध्ये एवढं कमी झालं, माहेरात एवढं घरानं सांगतो आम्ही. आमच्या इथं हीच नाही, आमच्या इथं तीच नाही. बाबा कसलं बघून मला दिलाय, आम्ही एवढं घरानं करतो. शीतेनं कुणाला वनवास सांगितला का? घरानं कुणाला सांगितलं? कुणालाच सांगितलं नाही. रामप्रभूंनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं, शीते खरी पतिव्रता तू आहेस. 13.5 वर्ष झालं माझ्यासोबत तू वनवास भोगतेस, 6 महिने बाकी आहेत शीते. आता आपण परत अयोध्येला जाणार आणि 6 महिन्यानंतर मी राजा आणि शीते तू राणी होणार. 6 महिन्यानंतर आपण अयोध्येला गेल्यानंतर माझा भाऊ भरत मला गादीवर बसवणार. सीता मी राजा आणि तू कोण होणार? राणी होणार. 6 महिन्यात राजा व्हायचं स्वप्न माझे श्रीराम प्रभू पाहत होते. तितक्यात सोन्याचं हरिण यावं आणि श्रीराम प्रभू त्या हरणाच्या पाठीमागं जावं आणि रावणानं सीता उचलून घेऊन जावं. 6 महिन्यात स्वप्न राजा पाहणाऱ्या रामाच्या जीवनातली बायको निघून गेली, तरी पण श्रीराम प्रभू रडले. रडले का? टेन्शन आले म्हणले? म्हणले नाही. हनुमंतराय जवळ गेले आणि श्रीराम प्रभूला हात जोडले. प्रभू किती दुःख आहे तुमच्या जीवनात, किती दुःख आहे. अहो 45 सेकंदात राजा व्हायचं स्वप्न पाहत होतो, तेवढ्यात वनवास तुमच्या जीवनामध्ये आला, तरी पण तुम्ही दुःखी झालो नाही. घर गेलं, राजगादी गेली, जीवनातली तुमच्या बायको निघून गेली, तरी पण तुम्ही दुःखी नाही. दुःखातलं पू काढलं तर दुःख ठसकायचं कमी होते. प्रभू तुम्ही असं करा, रडा माझ्यासमोर, रडा रडा प्रभू, तुम्ही रडून मोकळे हो. प्रभू रडा, माझ्या समोर बघा, माझ्याकडे बघा, पहा समोर आणि समोर बघून तुम्ही रडा आणि मोकळे व्हा. प्रभू कोण म्हणू लागलं? कोण म्हणू लागलं? हनुमंतराय म्हणू लागले. श्रीराम प्रभूंनी उत्तर दिलं. श्रीराम प्रभूंनी उत्तर दिलं, हनुमंता मी समोर पाहून रडू शकत नाही, मी समोर पाहून रडू शकत नाही. का? समोर माणसं आहेत याच्यामुळे तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही पाठीमागं पहा, तुम्ही पाठीमागं पहा, रडा आणि मोकळं व्हा. प्रभू पाठीमागं पहा आणि रडा, मोकळं व्हा. श्रीराम प्रभू म्हणू लागले, मी आता आलोय कुठून? अयोध्येतून. अयोध्येतून मी आलोय, पाठीमागून मी अयोध्येतून आलोय. मी जरी पाठीमागं पाहून रडलो तर माझे वडील मला आणि माझी आई मला म्हणाल, आम्ही श्रीराम प्रभूला वनवासाला धाडलो, पण राम वनवासाला गेले, पण हसत गेले नाही. कसं गेले? रडत रडत गेले, असं मला आई आणि बाबा म्हणतील. म्हणून मी पाठीमागं सहित पाहून रडू शकत नाही. मग प्रभू तुम्ही पुढे बघा, पुढे बघा. प्रभू पुढे बघा आणि रडा, रडा आणि मोकळे हो. प्रभू तेव्हा श्रीराम प्रभू म्हणू लागले, आता मी कुठं चाललोय? शीतेला शोधण्यासाठी चाललोय आणि रावणाचा वध करण्यासाठी चाललोय. मी समोर आता रावणाचा वध करायला चाललोय. रावण काय म्हणाल मला? माझा वध करण्यासाठी रामाचा जन्म झाला, पण कसा झाला? रडका झाला असं म्हणतील. म्हणून मला पुढेही बघून रडता येत नाही. प्रभू मागं पाहून रडू शकत नाही, पुढे पाहून रडू शकत नाही. मग असं करा, वरती पहा, वरी काय नाही, वरती पहा आणि रडून मोकळे व्हा. प्रभू श्रीराम प्रभूंनी उत्तर दिले, वरती काय आहे? वरती काय आहे? सूर्य आहे. आणि मी कुण्या वंशात जन्माला आलोय? सूर्यवंशी. ते काय म्हणतील? माझ्या वंशात देवानी जन्म घेतला, पण कसा घेतला? रडका घेतला. म्हणून मला वरती पाहून सहित रडू शकता म्हणजे वरती पाहून सहित मी रडू शकत नाही. हनुमंतराय म्हणले, देवा तुम्ही पाठीमागं नाही, पुढं नाही, वरती नाही. मग असं करा, खालती पहा, खाली बघा. प्रभू खाली बघा आणि रडा, मोकळे व्हा. प्रभू मोकळे व्हा. श्रीराम प्रभूंनी उत्तर दिलं, हनुमंता एक वेळेस मी पुढे पाहून रडू शकतो, एक वेळेस मी पाठीमागं सहित पाहून रडू शकतो, एक वेळेस मी वरती पाहून रडू शकतो, पण खाली पाहून रडू शकत नाही. खाली कोण आहे? जमीन आहे, धरती आहे. आणि धरती कोण आहे? माझी सासू आहे. सीतेचा जन्म कुठून झाला? कुठून झाला? धरतीतून, जमिनीतून झाला. आणि जिच्या पोटी जन्म घेतलं त्याला काय म्हणतात? आई म्हणतात. पण बायकोच्या आईला काय म्हणतात?
सासू म्हणतात मी देखना बघून जावाई केले, चांगला बघून जावाई केले, पण कसा निघाला, रडता निघाला. असं म्हणतील म्हणून मला खालती सहित बघून रडता येत नाही. एवढं जीवनामध्ये दुःख असून श्रीराम प्रभूने कधी दुःख मानलेही नाही आणि कुण्या संतांनी रडलेही नाही. आम्हाला एवढंच दुःख येतंय, आम्ही भजनच कायमचं सोडून देतोय, कीर्तनाला यायचंच सोडून देतोय. काय झालं? खरं आहे तुमचं. बघू आज कुठं 4था दिवस आहे, येईल 6व्या 5व्या 7व्या दिवशी किंवा काल्याला येईल. बायका तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही 5व्या 6व्या दिवशी कीर्तनाला येता का तुम्ही काल्याला आडवं येता, काहीच सांगता येत नाही बरं का, काहीच सांगता येत नाही. काय गॅरंटी व्हायची आहे का, गॅरंटी याची? क्षणभंगूर नाही भरवसा, अरे सावध थोडा माया आशा, काही नसल मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे ओळ सांगा. क्षणभंगूर नाही भरवसा, बाळे सावध थोडा माया आशा, काही नसल गळा पडेल फासा, क्षणभंगूर नहीं भरोसा. काय भरोसा आहे? क्या भरोसा है इस जिंदगी का. दररोजच पिटी नाही का, आज नाही दररोजच नाही का. विठ्ठल विठ्ठल